सगळं आठवतंय. मला प्रत्येकाचा चेहरा आठवतोय. म्हणजे याचा अर्थ मीच तन्वी आहे. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे. आतापर्यंत तन्वी कोण याचा शोध लागत नव्हता. जी तन्वी म्हणून घरात राहत होती ती प्रिया बबली लोखंडे असल्याचं सत्य सगळ्यांसमोर आलं. पण खरी तन्वी कोण हा प्रश्न अजूनही बाकी आहे. दुसरीकडे सायलीला सतत एक छोटी मुलगी डोळ्यापुढे दिसत आहे. सायलीला काहीतरी भास होतोय. एका लहान मुलीचा आवाज तिला ऐकू येतोय. तन्वीच्या सवयी आवडीनिवडी आपल्यासारख्याच कशा हा प्रश्न सायलीला देखील पडतोय. पण मधुभाऊ सायलीला नजरेने खुणावत तीच तन्वी असल्याचं सांगतात. हे ऐकून सायलीला आनंद होतो, पण सायलीला तिचा भूतकाळ मात्र आठवत नाही. अखेर तो दिवस आलाय जेव्हा सायलीला तिचा भूतकाळ आठवतो. आता पुन्हा एकदा तिच्यासोबत अपघाताचा प्रसंग घडणार आहे, ज्यामध्ये तिला सगळं सत्य आठवतं. 30 माणसं, ब्रेक लागत नाहीये प्रतिमा. तोच अपघात, मला सगळं आठवतंय. मला प्रत्येकाचा चेहरा आठवतोय. म्हणजे याचा अर्थ मीच तन्वी आहे. एका भीषण अपघातामध्ये सायली आई वडिलांपासून वेगळी झालेली असते. या अपघातात सायलीची स्मृती जाते. त्यानंतर मधुभाऊ आपल्या आश्रमात तिला वाढवतात, तिला नवीन नाव देतात. योगायोगाने ती पुन्हा एकदा लहानपणीच्या अर्जुनला भेटते आणि लग्न करते. आता प्रतिमा आणि रविराजच तिचे खरे आईवडील असून ती सायली नसून तन्वी असल्याचा उलगडा तिला होणार आहे. रविराज, प्रतिमा आणि सायली गाडीतून जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या गाडीचा अपघात होतो. या अपघातादरम्यान सायलीला तिचा सगळा भूतकाळ आठवतो. आता सायलीला तिचे घरचे तन्वी म्हणून स्वीकारतील का हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग मालिका फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त राजश्री मराठी शोबच.